म्हणजे मेंबरशिपचा प्रोसेस जो दिलेला आहे तो आपल्या बायलॉज मध्ये इन्कॉर्पोरेट व्यवस्थित केलेला आहे. त्या प्रोसेसकडे यायच्या अगोदर आपल्याकडे एक सेक्शन 154B(2) आहे. म्हणजे 154B-2 ची प्रोव्हिजन आहे. ती 154B-2 काय सांगतं की हाऊसिंग सोसायटी आणि मेंबरचा कन्सेप्ट आहे, जो रिलेशन आहे ते कसं होऊ शकतं, कधी घडू शकतं, त्याचं उत्तर जे आहे ते सेक्शन 154B(2) ने दिलेलं आहे. मग थोडक्यात समजा 4 लोक जर असतील आणि ते म्हणत असतील की आम्हाला सोसायटी फॉर्म करायची आहे, आम्ही तर कॉम्पिटंट पर्सन आहोत ऍज पर तुमच्या मेंबरच्या डेफिनेशन प्रमाणे, आणि सोसायटी बरोबर आम्ही कॉन्ट्रॅक्ट करायला इच्छुक आहोत, म्हणजे आम्ही सोसायटीचे मेंबर बनायला इच्छुक आहोत आणि सोसायटी फॉर्म करायला इच्छुक आहोत, तर सोसायटी फॉर्म होईल का? तर सोसायटी फॉर्म होणार नाही. ह्याचं कारण सेक्शन 154B-2 मध्ये सांगितलेलं आहे की मिनिमम पर्सन किती पाहिजेत सोसायटी फॉर्म करण्यासाठी. तर आपल्याला 5 मेंबर लागतात ऑफ डिफरंट फॅमिली. 5 मेंबर आपल्याला डिफरंट फॅमिली मधले लागतात. मग या डिफरंट फॅमिलीचा अर्थ काय? म्हणजे समजा एका बिल्डिंग मध्ये फक्त 5 फ्लॅट आहेत, पण एका फ्लॅटमध्ये एक ए नावाचा व्यक्ती राहतो आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये त्यांचे वडील राहत असतील, त्यांच्या आईच्या नावावर तो फ्लॅट असेल, वडिलांच्या नावावर असेल, बायकोच्या नावावर असेल, किंवा डिपेंडेंट मुलगा असेल, अनमॅरिड डिपेंडेंट मुलगी असेल, यांच्या नावावर जर तो फ्लॅट असेल तर त्याला आपण एकच मेंबर म्हणजे एक फॅमिली असं मोजतो. मग तिथे आपण ते 2 मेंबर मोजता येणार आपल्याला नाही. म्हणजे ही फॅमिलीची डेफिनेशन सोडून दुसरा कोणी असला तरी आपण त्याला 2 मेंबर असं मोजू शकतो. म्हणजे आपल्याला 5 मेंबर लागतात मिनिमम ऑफ डिफरंट फॅमिली. दुसऱ्या फॅमिली मधले, वेगवेगळ्या फॅमिलीज मधले 5 मेंबर जे आहेत ते आपल्याला लागतात. और तिथे दिलेला आहे और 51% ऑफ द सेलेबल कंपोनेंट. 51% ऑफ द सेलेबल कंपोनेंट. मग या दोघांचा अर्थ काय? समजा आपल्या टोटल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये 100 फ्लॅट असतील, मग आपण 51 आकडा धरायचा का आपण 5चा आकडा धरायचा? म्हणजे 5 मेंबर झाल्यावरती सोसायटी करू शकतो का 51 झाल्यावरती सोसायटी करू शकतो? ह्या दोघांमध्ये संभ्रम आहे, तो ह्याच 154B(2) नी क्लिअर केलेला आहे. तिकडे पुढे असं म्हटलेलं आहे विच एव्हर इज हायर. जे जास्त आहे, म्हणजे ह्या केसमध्ये आपण जे आता उदाहरण घेतलं त्या केसमध्ये 51 मेंबर्स लोक जेव्हा होतील त्यावेळेला ते लोक एकत्र येऊन सोसायटी फॉर्म करू शकतात. किंवा रेरा कायदा जो आहे तो आता प्रमोटरला बांधतो की तुम्ही 51% फ्लॅट सेल झाल्यावरती जी आहे ती सोसायटी फॉर्म करायची. मग आपण रेरा कायद्याच्या ट्यून मध्ये येण्यासाठी 2019 मध्ये आपण ही अमेंडमेंट केलेली आहे. तर हे झालं आपला मेंबरशिपचा कन्सेप्ट. म्हणजे मेंबरशिपच्या कन्सेप्ट मध्ये आपण हे आता आतमध्ये खोलामध्ये शिरून हे पण पाहायचा प्रयत्न करत आहोत की हे कॉन्ट्रॅक्ट केव्हा शक्य होईल. फक्त लॉफुल कॉन्ट्रॅक्ट असणं गरजेचं नाही आहे, तर ह्या कंडिशन्स पण सफाईज होणं गरजेचं आहे. तर हे देखील आपण 154B(2) मध्ये पाहिजे.